रोज सकाळी मुख्य दरवाजाची पूजा करा. मुख्य दरवाजा हे घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचे प्रवेशद्वार मानले जाते. दररोज सकाळी दरवाजासमोर पाणी शिंपडून रांगोळी काढा आणि हळद कुंकू लावा. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते असे मानले जाते. 2. तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीमातेपुढे तुपाचा दिवा लावून प्रार्थना करा. धार्मिक मान्यतेनुसार यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. 3. शुक्रवारी लक्ष्मीपूजन करा. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीसमोर कमळाचे फूल अर्पण करून श्रीसूक्त किंवा लक्ष्मी मंत्राचा जप करा. श्रद्धेनुसार यामुळे आर्थिक स्थैर्य आणि घरातील बरकत वाढण्यास मदत होते. 4. अन्नदानाची सवय लावा. महिन्यातून किमान एकदा गरजू व्यक्तींना अन्नदान करा. धर्मग्रंथांमध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. यामुळे पुण्यप्राप्ती होते आणि घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही असे मानले जाते. 5. रोज शंखनाद करा. सकाळी किंवा संध्याकाळी शंख वाजवल्याने वातावरणातील सकारात्मकता वाढते असे धार्मिक मानले जाते. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. 6. देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. धूळ, कोळिष्टके किंवा तुटलेल्या मूर्ती देवघरात ठेवू नका. स्वच्छ आणि सात्विक देवघरामुळे मन प्रसन्न राहते आणि घरात शुभ वातावरण निर्माण होते. 7. पक्षी व प्राण्यांना अन्न पाणी द्या. दररोज पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची व्यवस्था करा. गाईला भाकरी किंवा चारा खाऊ घाला. जीवदया केल्याने पुण्य वाढते असे मानले जाते. 8. घरातील तुटलेल्या वस्तू काढून टाका. तुटलेली घड्याळे, फुटलेल्या मूर्ती, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा निरुपयोगी सामान घरात साठवू नका. यामुळे घरातील ऊर्जा प्रवाह अडतो असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते. 9. कमाईतील काही भाग दान करा. आपल्या उत्पन्नातील थोडासा भाग गरजूंना मदत करण्यासाठी राखून ठेवा. दान केल्याने धनाचा सदुपयोग होतो आणि पुण्यप्राप्ती होते. 10. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. हरभरा डाळ, केळी, हळद किंवा पिवळे वस्त्र दान केल्यास गुरुग्रहाची कृपा मिळते असे मानले जाते. यामुळे ज्ञान, भाग्य आणि प्रगती वाढते. 11. घरात नियमित रामरक्षा किंवा सुंदरकांड पठण करा. आठवड्यातून एकदा तरी रामरक्षा स्तोत्र किंवा सुंदरकांडाचे पठण केल्याने घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. 12. झोपण्यापूर्वी नामस्मरण करा. रात्री झोपण्यापूर्वी राम, शिव, श्रीराम, जयराम किंवा आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करा. मन शांत राहते आणि सकारात्मक विचार वाढतात. 13. अमावस्येला पितरांचे स्मरण करा. अमावस्येच्या दिवशी पितरांना श्रद्धेने स्मरण करून दानधर्म केल्यास पितरांचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. 14. दर सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करा. भगवान शिवांना जल अर्पण करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. श्रद्धेनुसार यामुळे अडथळे कमी होतात आणि जीवनात सकारात्मकता वाढते. 15. मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावा. हळद किंवा कुंकवाने स्वस्तिक काढणे शुभ मानले जाते. हे मंगल आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. 16. घरात सतत भांडणे होऊ देऊ नका. जिथे प्रेम, आदर आणि एकोपा असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो असे धार्मिक मानले जाते. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. 17. रोज सूर्योदयाला अर्घ्य द्या. सूर्यदेवाला जल अर्पण करून प्रार्थना करा. यामुळे आत्मविश्वास, ऊर्जा आणि सकारात्मकता वाढते असे मानले जाते. 18. तिजोरी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ, सुगंधी आणि नीटनेटकी ठेवा. अनावश्यक कागदपत्रे किंवा कचरा ठेवू नका. 19. घरात धार्मिक ग्रंथांचे वाचन करा. भगवद्गीता, रामायण, श्रीमद भागवत किंवा इतर धार्मिक ग्रंथांचे नियमित वाचन केल्याने मन सात्विक राहते. 20. प्रत्येक पौर्णिमेला दीपदान करा. पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात किंवा तुळशीसमोर दीपदान करणे शुभ मानले जाते. यामुळे पुण्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. 21. कुटुंबासोबत दररोज प्रार्थना करा. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन काही मिनिटे देवाचे स्मरण केल्यास घरात एकता, शांतता आणि आनंद वाढतो.